ठरलेल्या वेळेमध्ये स्पीड पोस्ट पार्सल न पोहोचल्यास पोस्टाकडून ग्राहकांना मनी बॅक गॅरंटी दिली जाणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आलाय. पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या 6 शहरात ही सुविधा उपलब्ध असणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील आठवड्यामध्ये हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या संदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला असून या हप्त्यासाठी रुपये 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भिवंडी महानगरपालिकेची पहिली विशेष महासभा पार पडली आहे. यावेळेला कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र प्रशासनानं सभागृहासमोर प्रस्ताव न मांडता चर्चा करून मंजुरी दिली आणि यावरून अनेक सदस्यांनी आक्षेप नोंदवला आहे. ठाण्यातल्या उदयोन्मुख क्रिकेटरसाठी आजचा दिवस पर्वणी ठरली आहे. क्रिकेट जगतातला दिग्गज खेळाडू चमिंडा वास आणि यशस्वी जयस्वालचे कोच ज्वाला सिंग यांनी ठाण्यातल्या तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केलं. एकेकाळी श्रीलंकन क्रिकेट टीमचा तोफखाना अशी ओळख असलेल्या चमिंडा वास यांना क्रिकेटर्सना खास टिप्स दिल्या. मुंबई क्रिकेट क्लब यांनी हा योग जुळवून आणला होता. खेळपट्टीचं महत्त्व आणि खेळपट्टीनुसार गोलंदाजी कशी करायची याच्या खास टिप्स त्याने खेळाडूंना दिल्या. डोंबिवलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानं गुढीपाडव्यानिमित्तानं लक्षवेधी चित्ररथाचं आयोजन करण्यात आलंय. तसंच यावर्षी 150 फुटांची गुढी उभारण्यात येणार आहे. हिंदुत्व आणि प्राचीन सांस्कृतिक सोहळ्याचं प्रतीक म्हणून एक खास ही महाकाय गुढी आकर्षण ठरणार आहे. उद्या चैत्र पाडवा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस, त्यामुळे दादरच्या फुल मार्केटमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. झेंडू, शेवंती, मोगरा, सोनचाफ्याची फुलं खरेदी करण्यासाठी फुल मार्केट पहाटेपासूनच गजबजून गेलं. फुलांची मागणी वाढल्यानं दरही वाढले. राज्यभरातील अतिवृष्टीग्रस्त भागातील 10वी 12वी पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी आकडेवारीसह अन्य कोणतीही कारवाई प्रत्यक्ष झालेली नाहीये. सर्व सवलत केवळ कागदावर असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी 2025 टप्पा 4 मधील पदवी, पदव्युत्तर तसंच विद्यापीठ संलग्नित विविध अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांना 23 मार्चपासून सुरुवात होते आहे. या परीक्षा 10 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. या परीक्षेला सुमारे 43,928 विद्यार्थी बसणार असल्याची माहिती आरोग्य विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेवरील टिटवाळा आणि आसनगाव दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे. आज मध्यरात्री या स्थानकावर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते. पश्चिम रेल्वेने 19 मार्चला हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला 12 डब्यांच्या 16 लोकल सेवांचं रूपांतर 15 डब्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रवासी क्षमता वाढवणं आणि अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देणं यासाठी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांमध्ये विविध पायाभूत सुविधांची उभारणी करावी, तसंच स्थानकांवर मराठी साहित्याची विक्री करणारे स्टॉल्स उभारण्यात यावेत अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी अधिवेशनात केली आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून कमाल तापमानामध्ये घट झाली आहे. त्यातच राज्यातील अनेक भागात पावसाची नोंद होत असून मुंबई, ठाणे आणि पालघर आदी भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर राज्यातील काही भागांना बुधवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे. वार्षिक अहवाल आणि ऑडिट रिपोर्ट सादर न करणारी तसंच तपासणी वेळी कुलूपबंद असलेली तब्बल 1700 ग्रंथालय ही महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयानं बंद केली आहेत. अनियमिततेप्रकरणी नोटीस बजावूनही अनेकांनी कोणतेही उत्तर न दिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर बिगर आदिवासी संघटनांनी एल्गार पुकारलाय. पेसा नोकर भरती 100% आदिवासींना आरक्षण दिलं असून बिगर आदिवासी कंत्राटी शिक्षकांची भरती आदिवासी भरतीप्रमाणेच करावी अशी मागणी बिगर आदिवासी समाजाकडून करण्यात आली आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर तरुणांसह महिलांनी देखील सहभाग घेतला होता. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये उद्या मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी मनसेची तयारी सुरू आहे. या मेळाव्यातून उद्या राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाची पुढील भूमिका ते मांडणार आहेत. मुंबई महापालिकेत साठम फॅक्टर मजबूत होताना दिसतोय. प्रशासकीय कामकाजामध्ये प्रशासकीय निर्णय असोत
किंवा कामकाज यामध्ये अमित साटम यांचा वर्चस्व असल्याचा आरोप होतोय। याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर रितू तावडे केवळ रबर स्टॅम्प असल्याचा आरोप केलाय। भाजपचे अध्यक्ष मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या बीएमसीतील वाढती उपस्थितीनं चर्चा रंगलेली आहे। भिवंडीतील अनेक हॉटेल व्यावसायिकांना गॅस टंचाईचा फटका बसतोय। एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं अनेक हॉटेल बंद झाली आहेत, तर काही हॉटेल मालकांनी पर्यायी उपाय म्हणून कोळशावर चालणाऱ्या शेगडीचा वापर सुरू केला आहे।